हॅलो एव्हरीवन, नमस्कार. मी प्रियांका आपल्या सगळ्यांचं या नवीन यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत करते. प्रेग्नेन्सीची न्यूज जेव्हा घरी कळवली जाते त्यावेळेला सगळ्यांना किती आनंद झालेला असतो, नाही का? आणि तेव्हापासूनच सगळ्यांना उत्सुकता लागलेली असते की गर्भाशयात वाढणारं मूल हे मुलगा असणारे की मुलगी याबाबत. आपण बघतो की तेव्हापासूनच आपल्याला शेजारच्या काक्या, आत्या, माम्या काही ना काही सजेशन्स देत असतात की तुला जर ही लक्षणं आढळले तर होणारं मूल हे मुलगीच असणार आहे बरं का, किंवा तुला जर हे लक्षणं आढळले तर तुला मुलगाच होणार, बघ तू. याच काही परंपरागत चालत आलेल्या गोष्टींमध्ये किती तथ्य आहे आणि एक आधुनिक स्त्री म्हणून काही गोष्टींचं आपल्याला नॉलेज असणं हे खूप आवश्यक वाटतं मला. त्यामुळेच मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्हाला पण या गोष्टींबद्दल जर जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत राहा. पहिली गोष्ट अशी आहे की सोनोग्राफीमध्ये ज्या वेळेला फिटल हार्ट रेट म्हणजेच बाळाचे हार्टबीट चेक केले जातात आणि त्याचा जर काउंट अबोव 120 किंवा 140 असेल तर असं समजलं जातं की गर्भाशयात वाढणारं मूल हे मुलगी असणार आहे. अदरवाईज जर काउंट बिलो 120 असेल तर समजायचं की तो मुलगा असणार आहे. खरंच यावरून जेंडर प्रेडिक्शन होतं का? नाही, असं काहीही नसतं. ज्या वेळेला गर्भाशयात मूल हालचाल करत असतं आणि त्यावेळेला सोनोग्राफी केली जाते त्यावेळेला ऑब्व्हियसली त्याचा काउंट हा हाय असणार आहे, अदरवाईज तो लो असणार आहे. त्यामुळे हार्टबीटवरून बाळाचे जेंडर प्रेडिक्शन करता येत नाही. सेकंड मोस्ट कॉमन सेइंग असं आहे की जर आपलं पोट हे वरच्या दिशेने वाढलेलं असेल तर मुलगी होण्याचे चान्सेस जास्त आहेत आणि जर ते खालच्या दिशेने असेल तर मुलगा होणार. तर याचा संबंध थेट इंडिव्हिज्युअल व्यक्तीच्या पोटाच्या मसल स्ट्रेंथवर डिपेंड आहे. म्हणजेच काय, जर ही तुमची पहिली प्रेग्नेन्सी असेल आणि तुमचे मसल्स स्ट्रॉंग असतील तर ते बाळ वरच्या दिशेने वाढणार आहे, ज्यामुळे काय होईल, ती बॉडी आपली त्या बाळाला कंट्रोलमध्ये ठेवू शकते आणि सॅगिंग होणार नाही. पण हीच तुमची जर सेकंड किंवा थर्ड प्रेग्नेन्सी असेल तर त्यावेळेला काय होतं, बऱ्याचदा प्रोटीनची कमतरता भासते किंवा आपली मसल स्ट्रेंथ तेवढी स्ट्रॉंग नसते. त्यामुळे बाळाची वाढ ही पोटाच्या खालच्या दिशेने होते. त्यामुळे पोट वरून वाढले किंवा खालून वाढले याचा मुलगा किंवा मुलगी होण्याशी काहीही संबंध नाही. तिसरी गोष्ट अशी की बऱ्याच वेळा असं बोललं जातं की प्रेग्नेन्सीमध्ये तुमच्याबरोबर तुमच्या नवऱ्याचं पण वजन वाढत असेल तर मुलगी होण्याचे चान्सेस जास्त आहे. असं होत नाही. बऱ्याच वेळा काय होतं की प्रेग्नेन्सीमध्ये आपल्याला छान छान आणि हेल्दी गोष्टी खाण्याची सवय लागलेली असते आणि आपण त्या खातो. आता या गोष्टी आणून कोण देतं? नवरा. आपले नवरे आपल्याला या छान गोष्टी आणून देतात आणि आपल्याबरोबर तेही खातात. त्यामुळे त्यांचंही वजन वाढू शकतं. बट इट डझंट मीन की इट्स अ बेबी गर्ल ओनली. ओके. नंबर 5, बऱ्याच वेळेला असं अनुमान काढलं जातं की खाण्यापिण्याच्या टेस्टवरून. म्हणजे बघा ना, जर गरोदर महिलेला आंबट, स्पायसी किंवा नमकीन खावं वाटत असेल तर तो मुलगा असण्याचे चान्सेस जास्त आहेत. आणि तेच जर तिला स्वीट्स किंवा चॉकलेट्स असं खावं वाटत असेल मनापासून तर ते मुलगी असण्याचे चान्सेस जास्त आहेत. आय एम रिअली सॉरी टू से दॅट, पण हे पण मिथ खरं नाही आहे. गरोदर महिलेच्या टेस्ट बड्सच्या आतमध्ये काय चेंजेस होत आहेत यावर तिचं खाणंपिणं डिपेंड असतं. त्यामुळे मुलगा किंवा मुलगी हे जेंडर प्रेडिक्शन टेस्टवरून करणं हे नक्कीच चुकीचं ठरेल. नंबर 6, आता काही गोष्टी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. या गोष्टी आपल्याला फक्त एक नॉलेज म्हणून जाणून घ्यायच्यात आणि या गोष्टी कुठेही ट्राय करायच्या नाहीत, ठीक आहे? तर गार्लिक टेस्ट नावाचा एक प्रकार आहे ज्यामध्ये काय केलं जातं, असं म्हटलं जातं की गरोदर महिलेने खूप सारा लसूण खायचा आणि तिला जर टेस्ट कळाली नाही तर गर्भाशयात वाढणारं मूल हे मुलगी असणार आहे. तर असं काहीही नाही आहे की लसूण खाण्यावरून आपण डिसाईड करू की गर्भाशयात वाढणारं मूल हे मुलगी असणार आहे की मुलगा असणार आहे. त्यामुळे गार्लिक टेस्ट इज ॲब्सोल्युटली रॉंग मेथड टू चेक वेदर इट्स अ गर्ल ऑर बॉय, आणि हे अजिबात करायचं नाही आहे. आणखीन एक प्रकार मी ऐकला आहे ज्याच्यामध्ये अंगठी असते, अंगठीला दोरा बांधायचा आणि ते पोटाच्या समोरून अशी फिरवायची आणि जर ती राऊंड फिरली तर समजायचं की मुलगी असणार आहे आणि जर ती साईड टू साईड फिरली तर समजायचं मुलगा असणार आहे. आता मला तुम्ही सांगा, अंगठी त्या दोऱ्यावरून आपण ज्या प्रकारे फिरवू, म्हणजे आपण जर ट्विस्ट देऊन फिरवली, ठीक आहे, तर ती ऑब्व्हियसली राऊंड फिरणार आहे. तीच जर साईड टू साईड फिरवली तर ती साईड टू साईड फिरणार आहे. याच्यावरून आपल्याला
खरंच कळणार आहे का की मुलगा असणार आहे की मुलगी असणार आहे. त्यामुळे अशा काही प्रथा ज्या आपण ऐकत आलेल्या असतो किंवा ट्राय करत असतो, तर याचं नॉलेज आपल्याला असणं खूप गरजेचं आहे. नंबर 7, आता गरोदरपणामध्ये मूड स्विंग्स होणं हा एक कॉमन प्रकार आपल्याला बघायला भेटतो आणि हे खरं आहे बरं का. म्हणजे काय होतं, की कधी-कधी आपण काही गोष्टी इतक्या मनाला लावून घेतो किंवा कधी-कधी इतकं रडायला येतं, इतकी चिडचिड होते, इतका राग-राग होतो आणि असं वाटतं, की म्हणजे काय आहे आपण आपल्यातली ऊर्जा सगळी काही गमावून बसलोय की काय? म्हणजे आपण कधी-कधी तर कुठल्या कुठे विचार करत जातो आणि मग खूप इमोशनल होतो. तर अशा गोष्टी होणे हे एक कॉमन लक्षण आहे. तर याच्यावरून नाही आपण डिसाईड करायचं, की बाबा मुलगाच होणार आहे किंवा मुलगीच होणार आहे. ठीक आहे. आणि मला याबद्दल मूड स्विंगचा विषय निघालाच आहे. तर हे नमूद करावंसं वाटतं, की गरोदर बाईच्या आजूबाजूला जेवढे पण लोक आहेत, तर त्यांना पण याबद्दल अवेअरनेस असणं गरजेचं आहे, की कधी-कधी नाही कळत त्या बाईला, की बाबा आता इथं थांबायचं आहे किंवा ती अचानकच रडायला लागते कुठल्या कुठे विचार करत, जसं मी मगाशी म्हटले तसं. तर थोडंसं आपण तिला डायव्हर्ट करूया आणि थोडंसं हॅपी झोनमध्ये घेऊया. थोडंसं आपण अ, काळजी घेऊया, की जेणेकरून आपल्यामुळं तिला काय तिच्या डोक्यामध्ये काय वेगवेगळे हे होणार नाही आणि थोडंसं हॅपी एन्व्हायर्नमेंट करण्याचा नक्कीच ट्राय करूया. आता काही लोकांचं म्हणणं असं पण असू शकेल अनुभवावरून, की नाही आम्ही तर ही लक्षणं बघितली, पण आम्हाला तर बाबा मुलगाच झाला किंवा मुलगीच झाली त्या लक्षणानुसार. तर मला एवढंच सांगायचं आहे, डिलिव्हरीनंतर एकतर मुलगा होणार आहे किंवा मुलगी होणार आहे. म्हणजे 50-50% चान्सेस तर असणारच आहेत, मुलगा किंवा मुलगी होण्याचे. फक्त एवढंच, की काही गोष्टींवरून हे आपण 100% नाही सांगू शकत, की बाबा ह्याच्यावरून मुलगीच होणार आहे किंवा मुलगाच होणार आहे. तर प्रेग्नन्सी फेजमधून जात असताना या काही गोष्टी माझ्या ऐकण्यात आलेल्या आहेत आणि त्यावरूनच मला ही आयडिया सुचली, की अ, जसं मी इंट्रोडक्शनला म्हटलं, की आधुनिक स्त्री म्हणून काही गोष्टी आपल्याला माहीत असणं खूप गरजेचं आहे. त्याच्यावरून काय होतं, की उगाचच ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला सतत ऐकण्यात तर येणारच आहेत. कारण त्या गोष्टींबद्दल एवढा अवेअरनेस नाही आहे आधीच्या पिढीला आणि एक आधुनिक स्त्री म्हणून काही गोष्टींचं नॉलेज आपल्याला असणं गरजेचं आहे. कशासाठी? तर विनाकारण काही गोष्टी डिस्कस केल्या जातात आणि त्याच्यावरून उगाचच गरोदर बाईला स्ट्रेस येण्याचे चान्सेस असतात किंवा उगाचच डिलिव्हरी झाल्यानंतर डिसअपॉइंटमेंट होते. तर यासारख्या गोष्टी आपल्याला डेफिनेटली टाळायच्या आहेत आणि जास्तीत जास्त स्वतःला नॉलेज घेऊन समजून घ्यायचे, की नक्की काय आहे, काय नाही. त्याच्यामागे सायंटिफिक रिझन्स आहेत. बरोबर ना? तर तेच ज्या गोष्टी मला आता अनुभवायला मिळत आहेत, त्या मी गोष्टी तुमच्याबरोबर शेअर केल्या आहेत. हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला का? हे मला नक्की कमेंट बॉक्समधून कळवा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल, तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा तुमच्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईकांबरोबर, लाईक करा आणि लवकरच मी दुसरा व्हिडिओ प्रेग्नन्सी रिलेटेड घेऊन येत आहे. सो स्टे ट्यून फॉर दॅट. तोपर्यंत गुड बाय.